शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आता रब्बीची पेर चालू आहे आणि रब्बीची पेर चालू असताना हरभरा, गहू, काही शेतकऱ्यांनी मक्काची लागवड त्या ठिकाणी केली. तर हे पेरत असताना आता जी लाईनीचा जी समस्या होती ती लाईटची समस्या बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपल्याला कमी होताना दिसत आहेत. कारण की आता मागच्या वर्षीच्या मुकाबल्यापेक्षा यंदा चांगल्या प्रकारची लाईट ही टिकू लागली आहेत. त्याचं कारण म्हणजे असं, मागच्या वर्षी भरपूर शेतकऱ्यांना जे मागेल त्याला सोलरचे जे आता राज्य शासनानं त्या ठिकाणी मागेल त्याला सोलर योजना ही केली. तर या योजनेअंतर्गत भरपूर शेतकऱ्यांना जे सोलर पंप आहेत हे सोलर पंप त्यांना मिळू लागले आहेत. काही शेतकऱ्यांना सोलर पंपाद्वारे जे त्यांना पेमेंट भरायचं जे ऑप्शन होतं हे ऑप्शन येऊ लागलं नाहीत. कारण की त्यांचं काहीतरी टेक्निकल इश्यू, म्हणजे एका मोबाईल नंबरवरती 2 फॉर्म त्यांनी ते भरले गेले होते, त्याच्यामुळे ते पेमेंटचं ऑप्शन त्यांना येऊ लागलं नाही. काही शेतकऱ्यांनी पेमेंट भरलं परंतु त्यांचं पेमेंट पुन्हा वापस आलं, तर त्यांच्यासुद्धा काही प्रॉब्लेम असल्यामुळे आता काही शेतकरी हे फॉर्म भरण्यासाठी इच्छुक आहेत परंतु आता ती वेबसाईटच बंद आहेत. तर आता अशा प्रकारचे त्याच्यात थोडासा प्रॉब्लेम येऊ लागला आहेत. भरपूर शेतकरी हे सोलरसाठी अजूनसुद्धा वाट बघत आहेत. परंतु आता काही शेतकऱ्यांची मंजूर झाल्यामुळे त्यांचं सोलर हे बसू लागला आहे आणि विजेचा जो साठा होता हा साठा तिथलाच आपला म्हणजे बचत झाला आहे. आणि ह्या वर्षाला लाईनीचा जो प्रॉब्लेम होता हा सॉल्व्ह होताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे ही जी 3 फेज लाईन होती ही आता चांगल्या प्रकारची टिकू लागली आहेत आणि फुल व्होल्टेज हे आता मिळू लागले आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे असं की लाईनीची जी समस्या होती ही समस्या ही चिंता आता आपल्याला मिटताना त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि राज्य सरकारचं म्हणजे असं आहे की काही धोरणं हे काही कामं हे चांगले होऊ लागले आणि काही थोडेफार समजा त्या ठिकाणी कामं पेंटिंगमध्ये पडलेले आहेत तर ते सुद्धा चांगले होतील. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. तर मित्रांनो धन्यवाद.